वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खमण ढोकळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. ती खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये कशी बनवायची, आज मी हे छोटे मोठे टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. अगदी 2 ते 3 इन्ग्रेडियंट्समध्ये बनवून होणारा हा खमण ढोकळा तुम्हाला देखील खूप आवडणार आहे. तर ही जुनी पद्धत आहे, जी आम्ही लहानपणापासून ढोकळा घरामध्ये बनवतो. तीच मी रेसिपी आज तुम्हाला शेअर करणार आहे. तर आपल्याला लगभग 1 वाटी जो आहे बेसन पावडर लागणार आहे. 1 वाटी बेसन पावडर जी आहे आपण इथे घेतलेली आहे बेसनचं पीठ. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे अर्धा वाटी रवा. अर्धा वाटी रवा आपण घेतलेली आहे. रवा घातल्यामुळे खमण ढोकळा जो आहे स्पंजी होण्यासाठी मदत होते, त्यामुळे आपण रवा इथे ॲड करणार आहोत. आणि त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा जो आहे हळदी पावडर ॲड करणार आहे. त्याचबरोबर आपण इथे साखर देखील ॲड केलेली आहे. 1 चमचा साखर ॲड केलेली आहे आणि चिमूटभर आपण मीठ ॲड करणार आहोत. कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करायची आहे. आपण इथे अर्धा चम्मच जे आहे लिंबाचा रस घेतलेला आहे, पिळून घेतलेले आहेत व्यवस्थित असं लिंबू. छोटं लिंबू घेतलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर मी 1 चमचा जे आहे तेल घेतलेलं आहे आणि थोडं पाणी ॲड करून मी चमच्याच्या माध्यमाने बॅटर आपण एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं बॅटर आपण फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये. आणि नंतर आपण थोडं पाणी यामध्ये ॲड करून आपण असं पातळ असा जो आहे ते बॅटर बनवलेला आहे. पातळ यासाठी बनवायचं आहे कारण की आपण जो रवा ॲड केलेला आहे, रवा आपण थोडासा 15 मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहे. तर रवा जो आहे आपण ॲड केलेला तो फुलून जातो. तर जे सारण आहे थोडंसं थिक होऊ लागतं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, 15 मिनटानंतर बॅटर आपलं थिक झालेलं आहे. त्याचबरोबर आपण इथे इनो पावडर घेतलेली आहे. तर इनो जी आहे आपण पूर्ण पावडर ॲड नाही करणार आहेत. तर इथे सर्वात प्रथम मी इथे घेतलेलं आहे पातेलं. माझ्याकडे टीन अवेलेबल नव्हता, म्हणून इथे मी साधारण जे आहे पातेलं घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे केक बनवायचा टीन अवेलेबल असेल तर तो तुम्ही यूज करा. मी ते घरगुती पद्धतीने जे घरामध्ये साहित्य अवेलेबल आहेत आणि जे वस्तू भांडे अवेलेबल आहेत त्यामध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, जर तुमचा सपोर्ट राहिला तर माझं चॅनल असंच पुढे जाईल, ग्रो होत राहील, सबस्क्रायबर वाढतील, माझं अचिव्हमेंट पूर्ण होईल. त्याचबरोबर मी तशी इम्प्रूव्हमेंट करत जाईल मित्रांनो. तर इथे आपण इनो घालून बॅटर व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये थोडंसं तेल लावून आपण बॅटर ओतून घेतलेलं आहे. ऑलरेडी मी कुकरमध्ये पाणी बॉईल करत ठेवलेलं आहे आणि आपण शिट्टी रिमूव्ह करून आपण कुकरमध्ये बॅटर ठेवून दिलेलं आहे. जसं आपण केक ठेवतो तसं पाणी ॲड करून मी पातेलं त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ढक्कन लावलेलं. लगभग 15 ते 20 मिनटं आपल्याला वेट करायचे आहे. त्याचबरोबर आता आपण इथे फोडणी बनवून ठेवूयात. फोडणीसाठी मी लगभग इथे 1 चमचा तेल घेतलेलं आहे. त्याचबरोबर घेतलेलं आहे 1 चमचा राई तडकून झाल्यानंतर आपण इथे 4 ते 5 जे आहेत कढीपत्ता घेणार आहेत. त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या स्लायसेसमध्ये कट करून मी ॲड केलेल्या आहेत. इथे पाहू शकता तुम्ही, स्टीलचा टोप असल्यामुळे थोडासा धूर येत आहे. आणि इथे मी पाणी ओतून घेणार आहे. पाणी ओतल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत साखर. थोडं पाणी आपण बॉईल होऊ देऊया. चवीनुसार मीठ आणि आपण साखर ॲड करणार आहोत. साखर आपण जरा जास्त प्रमाणात ॲड केली तर ढोकळा खूपच छान लागतो. तर इथे लगभग 2 चमचा मी इथे साखर ॲड करणार आहे. तर आपण व्यवस्थित असे बॉईल करून घ्यायचे आहे साखर मेल्ट होईपर्यंत. आपल्याला पाक नाही बनवायचा आहे, पण इथे फोडणी जी आहे आपल्याला गोड आणि तिखट अशी बनवायची आहे. त्या कॉम्बिनेशन ढोकळ्याला खूपच छान लागतो. तर या प्रकारे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळून जाईल. तर मित्रांनो, इथे फोडणी आपली रेडी झालेली आहे. फ्लेम बंद केलेली आहे. त्याचबरोबर ढोकळा देखील आपला 20 मिनटानंतर मी ओपन केल्यावर अशा पद्धतीने रेडी झालेला आहे. तर इझिली मला काही हार्ड वाटलं नाही ढोकळा रिमूव्ह करताना. मला वाटलेलं की टोपामध्ये जो मी ढोकळा बनवत आहे तर थोडासा काहीतरी प्रॉब्लेम होईल, पण अजिबात काही झालेलं नाही. व्यवस्थित परफेक्टली असा आपल्या इथे ढोकळा बनवून झालेला आहे स्पॉन्जी. तर इथे मी चाकूच्या मदतीने इथे कट करून घेत आहे ढोकळा. तुम्ही पाहू शकता की अगदी केकसारखा स्पॉन्जी असा ढोकळा आपल्या इथे तयार झालेला आहे. तर या पद्धतीने मी स्क्वेअर शेपमध्ये कट केलेला आहे आणि यावरती आता मी फोडणी ॲड करणार आहे. फोडणी थोडीशी थंड झाली की आपण यामध्ये ॲड करूया. अगदी झटपट अशी ही व्हिडिओ आहे. माझ्या छोट्या मुलाची डिमांड होती की मला आज ढोकळा खायचा आहे, तर मी स्कूलला जाण्यासाठी त्याला अर्ली मॉर्निंग हा ढोकळा बनवत होते.
तर त्यासाठी मी हा व्हिडिओ देखील शूट केलेला आहे. झटपट अगदी बनवून झालेली ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा. खूपच स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे. तुम्ही देखील घरामध्ये ट्राय करा, कारण की यामध्ये मी इनो वगैरे जास्त यूज केलेला नाही आहे. इनोचं पॅकेटमधलं मी 1/4 पार्ट मी इथे यूज केलेला आहे, कारण की आपण हा लहान मुलांना देणार आहोत. तर याला ब्रेकफास्टमध्ये मी ढोकळा खाण्यासाठी दिला होता. त्याला खूपच आवडलेला आहे. तुम्ही देखील घरामध्ये या प्रकारे झटपट असा ढोकळा बनवून मुलांना सर्व करा आणि तुम्ही देखील एन्जॉय करा. या पावसाळ्यामध्ये गरमागरम काहीतरी वस्तू मुलं डिमांड करत असतात, तर तुम्ही देखील या पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपीज त्यांच्यासोबत शेअर करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की ही रेसिपी कशी झाली होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर देखील करू शकता. तर पुन्हा मिळूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय. टेक केअर मित्रांनो.